दिलगिरी व्यक्त करतानाही संजय दिना पाटलांची मुजोरी कायम, पुन्हा पत्रकारांवरच खापर फोडलं तर संजय दिना पाटलांकडील वाहनावरून संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप। ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची शक्यता। 4 आमदारांनी शिंदेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। 12 जण सोबत असल्याचाही दावा केल्याची चर्चा। उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा। आज संध्याकाळी नागपुरात पोहोचणार, तर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। विजय वडेट्टीवार आमचे मित्र, शिवसेनेत आले तर आनंदच, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक माहिती। 3 वेळा केतनच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न। अंतिम धक्का कुणी दिला यावरून सिया आणि चेतन यांच्यात आरोप प्रत्यारोप। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी 8 जणांना अटक, 7 जणांची चौकशी, तर मोठ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न, विरोधकांचा आरोप। शिवसेनेनं राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। उद्धव ठाकरेंनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान केल्या, त्याची अजून पावती नाही। खासदार संजय राऊतांचं ट्विट। केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतचं विचारमंथन पूर्ण झाल्याची माहिती। तरुण चेहऱ्यांना संधी तर अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता। उघड्या गटारामध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार। मुकादम मुद्दाम उघड्या गटारात पडल्याचा महापौर रितू तावडेंना संशय। महापौरांकडून चौकशीचे आदेश। राज्यात टीबीचा धोका, 11,091 गावं हाय रिस्क म्हणून चिन्हांकित। नागपूर, यवतमाळ, अमरावती, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील गावांचा समावेश। हाय रिस्क गावांमध्ये मोहीम सुरू।